जुळली गाठ ग या मालिकेचा एपिसोड आशा आणि धक्क्यांची थेट आता टक्कर. सावी हरल्याचा संकेत मिळताच संपूर्ण कोर्टामध्ये भयान शांतता पसरली आणि पुढच्या क्षणाला सावीला जेलची शिक्षा होणार हा प्रश्न आता उभा राहतो. एकीकडे खोट्या पुराव्यांचा डाव अजूनही सुरूच आहे, तर दुसरीकडे सावी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न, शेवटच्या सत्याची वाट पाहत तिकडे उभी आहे. आजचा भाग प्रेक्षकांनो अस्वस्थ करून जाणार आहे आणि मालिकेच्या सगळ्यात मोठ्या वळणाकडे आपल्याला घेऊन जाणार आहे. नमस्कार प्रेक्षकांनो, जुळली गाठ ग या मालिकेमध्ये जो काही कोर्टरूम ड्रामा इंटरेस्टिंग असा आपल्याला आता पाहायला मिळतोय, त्याच्यामध्ये आता खूपच धक्कादायक ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, इकडे आपण बघितलंय की सावी कोर्टामध्ये उभी असते, तिच्यावर आरोपांची रांग लागलेली असते. तर आता पुढे नेमका काय धमाका होणार प्रेक्षकांनो, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. तर आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की डोईफोडे पुन्हा सावीला तेच प्रश्न विचारतात. तुमचा नवरा धैर्य मुजुमदार आहे तरी कुठे? ते का तुम्हाला सपोर्ट करायला आलेले नाही आहेत? तेव्हा सावीला समोर मात्र धैर्य दिसतो आणि तिच्या ओठांवर न कळतपणे हसू येतं. तेवढ्यात तिला उत्तर द्या सावी मुजुमदार, डोईफोडेच्या मोठ्या आवाजाने सावी मात्र भानावर येते. धैर्य कोर्टात आला असा सावीला भास होत असतो. आता मात्र तिची नजर मित्रांनो दामिनीच्या चेहऱ्याकडे वळते, तेव्हा ती हसत असते. सावीच्या मनात मात्र शंका येते की दामिनी मॅडमनेच मुद्दामून धैर्यला कोर्टात न येऊ देण्याचं काहीतरी प्लॅनिंग केलेलं दिसतंय. इकडे डोईफोडे वकील पुन्हा मोठ्याने तोच प्रश्न विचारत असतो. तेव्हा मात्र सावी सांगत असते की ते नाही येऊ शकले, कारण पण तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच डोईफोडे म्हणतो, कारण त्यांना तुमच्या या केसमध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे, कारण तुमचा संसार अजिबात सुखाचा नाही आहे आणि तुमच्यामध्ये ताणतणाव, भांडण असतात. तुमचं एक विचित्र असं टॉक्सिक नातं आहे. तेव्हा सावीचे वकील मात्र ॲडव्होकेट विधाते जे असतात ते उठतात आणि ते डोईफोडेला डायरेक्ट म्हणतात, डोईफोडे वकील, तुम्ही माझ्या अशिलाला असं वैयक्तिक आयुष्यावर, त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर टिप्पणी का करताय असं विचारतात. आणि त्यावर माय लॉर्ड, मी माझ्या विधानाला सिद्ध करणारे सगळे पुरावे इथे आणू शकतो असं डोईफोडे वकील म्हणतात. आणि सावीकडे वळून ते परत एकदा विचारतात की अंगद कामतच्या सोबतच्या कामाचं नेमकं काय झालं असं तो डोईफोडे म्हणतो. सावी सांगते की संक्रांतीच्या दिवशी आमच्या घरी हळदी कुंकू होतं, पण अंगदने मला एका हॉटेलमध्ये मीटिंगसाठी बोलावलं होतं. तेव्हा डोईफोडे आता मात्र मोठ्याने बोलत असतो, सावी मुजुमदार, अहो एवढं कसं काय तुम्ही खोटारडेपणाने बोलू शकता? कोर्टात उभे आहात याचं निदान भान तरी ठेवा, थोडं तरी कोर्टाला घाबरा. तेव्हा सावी बोलते, मी काहीही खोटं बोलत नाहीये. मी का बरं खोटं बोलू? डोईफोडे म्हणतो, तुम्ही अंगदला मेसेज करून हॉटेलमध्ये बोलावलं होतं, याचे पुरावे आमच्याकडे आहेत. हे सगळं पाहून विलास दामिनीला म्हणतो की मस्त पिक्चर झालाय, खूप मजा येत आहे बघायला. आणि डोईफोडे आता सावीच्या मोबाईलवरून भास्करने अंगदला पाठवलेल्या मेसेजेसचे स्क्रीनशॉट पुरावे म्हणून सादर करतो. मित्रांनो, हे पाहून ॲडव्होकेट विधाते आणि सावी तर शॉकच होतात. तेव्हा सावीला काय बोलावं काय नाही काही सुचत नाही. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असताना डोईफोडे भास्करने केलेला एक मेसेज मात्र वाचून मोठ्याने तिकडे दाखवतो. सावी ओरडत राहते, हे सगळं खोटं आहे, मी असं काही नाही केलं, पण पुरावे तिच्या विरोधात असतात. दामिनी, विलास, भास्कर तर इतके काही खुश असतात, ते त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असतं. इकडे मात्र आता डोईफोडे जज साहेबांना काही व्हिडिओ सादर करण्याची परमिशन मागत असतो. तर मित्रांनो, पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की सगळी केस आता सावीच्या विरोधातच गेलेली असते. डोईफोडे तिला नको ते बोलून, नको ते आरोप करून, वाईट बोलून कठोरात कठोर शिक्षा करा असं सांगत असतो. हे सगळं असह्य होतं. सावी बेशुद्ध होते. आता पुढे काय होणार प्रेक्षकांनो? सावी खरंच आता इकडे निर्दोष सिद्ध होणार, धैर्य कोर्टात येणार की नाही, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा आता उद्याच्या भागात काय होणार, काय धमाका होणार, हे सगळं पाहण्यासाठी प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला आवर्जून नक्की कमेंट करून कळवा.